गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर पिवळ्या रंगाची फुले आणणे अत्यंत प्रभावी मानले जातात. असे म्हटले जाते की या दिवशी ही फुले आणून त्याचे पूजन केल्यास अडकलेली कामे मार्गी लागतात आणि सर्व कार्यात यश मिळते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसासाठी काही विशेष फुलांचे महत्त्व. पिवळी कण्हेर ही फुले भगवान विष्णू आणि बृहस्पती गुरुदेवांना अतिशय प्रिय आहेत. गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्हाला पिवळी कण्हेर मिळाली तर ती घराच्या देवघरात अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन यशाचे मार्ग मोकळे होतात. ब्रह्मकमळ, जर नशिबाने तुम्हाला या दिवशी ब्रह्मकमळ मिळाले तर ते अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. हे फूल समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळा चाफा किंवा झेंडू, सहज उपलब्ध होणारी ही फुले देखील या दिवशी गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी वापरली जातात. ही फुले सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने झाडाला इजा न पोहोचवता तोडावी. देवासमोर, विशेषतः विष्णू किंवा लक्ष्मीसमोर ही फुले अर्पण करताना तुमची इच्छा बोलून दाखवावी. पिवळ्या रंगाच्या फुलांनी गुरूंचे पूजन केल्याने कुंडलीतील गुरुदोष दूर होतो आणि प्रगती होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.